भिवंडी तालुक्यातील केवडी दिवे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी यतीश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या पाटील कुटुंबियांमध्ये व मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवनिर्वाचित उपसरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शुभचिंतकांनी व पाहुण्यांनी एकच गर्दी केली होती। भिवंडीतील मानाची ग्रामपंचायत म्हणजेच केवडी दिवे ग्रामपंचायत आणि याच ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पहिल्यांदाच पाटील कुटुंबियांना यतीश पाटील यांच्या रूपाने उपसरपंच पदाचा मान मिळाल्याने पाटील कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून नवनिर्वाचित उपसरपंच यतीश पाटील यांची उपसरपंच म्हणून ग्रामसेवक गणेश खारके यांनी घोषणा केली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या। निवडणूक कार्यक्रम सभा आपण जाहीर केली त्याप्रमाणे आपल्याकडे यतीश पाटील यांनी 11 वाजता आपला उपसरपंच पदाचा अर्ज सादर केला आहे। आज आपल्या या दिवे ग्रामपंचायतीमध्ये फक्त एकमेव यतीश पाटील यांचा अर्ज आल्यामुळे तो अर्ज वैध असल्यामुळे यतीश पाटील आज यांची उपसरपंच पदाची निवड आज आम्ही घोषित करीत आहोत। 9 जानेवारी 2019 पासून श्री यतीश पाटील हे उपसरपंच म्हणून कामकाज पाहतील आणि त्यांना उपसरपंच पदाच्या पुढील कामासाठी आज मी ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा देतो। यानंतर सरपंच रवींद्र भोईर व मावळत्या उपसरपंचा रोहिणी पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या। आमचे उपसरपंच म्हणून आम्ही आज माझे सहकारी बाळमित्र आमचे बाल कलाकार आमचे यतीश पाटील यांची नियुक्ती केलेली आहे। उत्तम प्रकारचं असं सहकार्य आम्हाला मागच्या 1 वर्षामध्ये रोहिणी पाटील यांच्याकडनं आम्हाला मिळालेले आहे। प्रत्येक कामामध्ये आमचे जेवढे सदस्य आहेत एक चांगल्या प्रकारची बॉन्डिंग आमच्यामध्ये आहे। कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही। आम्ही एक मन प्रत्येकाचा सगळ्यांवरती आमचा एक अतूट असा विश्वास आहे। त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे, माझा त्यांच्यावरतीही विश्वास आहे। त्यांना माहिती आहे की आमचं सरपंच जे काही करतील ते चांगलेच करतील आणि मला पण माहिती आहे माझा पण त्यांच्यावरती एवढाच विश्वास आहे की ते जे काही करतील कुठलाही डिसिजन घेतील ते योग्यच असेल। एक अशी चांगल्या उत्तम प्रकारची अशी बॉन्डिंग आमच्यामध्ये आहे आणि हे अशीच कायमस्वरूपी राहणार आहे। भविष्यामध्ये आमच्या आता उपसरपंच प्रत्येक वेळेस समजा वर्षानं बदलत राहतील पण त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही आमच्यामध्ये पदाची काय कुणाची अशा भाव नाही आहे, पदासाठी कुणाची लालसा नाही आहे। सगळे एक मताने एक दिलाने आणि एकजुटीने काम करणारे आमचे हे सदस्य आहेत सगळे आणि सगळेजण असंच आतापर्यंत आम्ही जसं एकत्र येऊन गावातली कामांना विकास कामांना जसं प्राधान्य दिले तसंच याच्या पुढेही आम्ही एक मताने एक दिलाने आणि एकजुटीने येऊन गावाच्या विकासासाठी जे काही करता येईल तो सर्वतोपरी आमचा प्रयत्न करण्याचा राहणार आहे। आणि माझ्या मित्रांना मी आता त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय। तसेच आमच्या मावळत्या ज्या उपसरपंच आहेत त्यांचा देखील आम्हाला एक सत्कार करायचा आहे की त्यांनी उत्तम प्रकारचं असं सहकार्य आम्हाला केलं त्याबद्दल त्यांचाही आम्ही सत्कार करू इच्छितोय। यावेळी मावळत्या उपसरपंचा रोहिणी पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाच्या कार्यकालात उत्तम काम केल्यामुळे त्यांचेही अभिनंदन करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी बांधकाम समिती सभापती सुरेश उर्फ बाल्यामामा म्हात्रे, सरपंच रवींद्र भोईर, मनोज टावरे, शाखा प्रमुख कैलास भोईर, सुपर गोंधले कैलास भोईर, संजय भोईर, संतोष भोईर, BS म्हात्रे, गौतम म्हात्रे, दिलीप पाटील, राजू पाटील, प्रवीण पाटील, टार्झन भोईर, विलास भोईर, दादाराम पाटील, विवेक भोईर, अमित भोईर, अलंकार पाटील, रुपेश पाटील, धर्मवीर ग्रुप, शिवबा ग्रुप, शिवसेना केवडी दिवे शाखा, आकाश भोईर, शशिकांत पाटील, प्रवीण गोंधले, रोहित भोईर, संतोष गोंधले, कल्पेश पाटील, मोरेश्वर भोईर, सुधा पाटील तसेच त्यांचा मित्रपरिवार, नातलग व कुटुंबीय यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यतीश पाटील यांचे औक्षण करून व पेढे भरून त्यांना शुभेच्छा दिल्या।
दिवेच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? तुम्ही गावामध्ये कुठल्या कामांवर जास्त भर देणार? केवणी दिवे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सुपर गोंधळे व शाखा प्रमुख कैलास भोईर यांचा सिंहाचा वाटा असून यावेळी शाखा प्रमुख कैलास भोईर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की मी शाखा प्रमुख बनल्याने माझ्या व वरिष्ठांच्या नेतृत्वाने पहिल्यांदाच गावामध्ये भगवा फडकला असून पहिल्यांदाच गावामध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे। तसेच याचे सर्व श्रेय गावातील शिवसैनिकांना, कुटुंबियांना व मित्रमंडळींना जातं असे त्यांनी सांगितले। भाऊ, ग्रामपंचायत दिवेच्या उपसरपंचपदी यतीश भाऊंची निवड झालेली आहे, तुम्ही शाखा प्रमुख म्हणून काय त्यांना शुभेच्छा द्या? शाखा प्रमुख म्हणून मी त्याला एक शुभेच्छा देईन का गावाचा विकास आणि गावाच्या विकासासाठी स्वतःने झटावं आणि सेनेचं नाव खूप मोठं करावं एवढं माझी इच्छा आहे। ह्या केवढ्या गावामध्ये प्रथमच भोगा फडकला आणि 9 सभासदांमधून आम्ही 7 सभासद निवडून आणले, याचा मला खूप अभिमान आहे। आणि प्रथमच मी शाखा प्रमुख झालो आणि त्याच वर्षी मी या केवढ्या गावात भोगा फडकला, त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे। आणि यतीश पाटील या माझे काही जी काही स्वप्न आहे ते पूर्ण करतील एवढी माझी आशा आहे। यतीश शंकर पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने त्याचं धन्यवाद देतोय, अभिनंदन करतोय। गावचे सरपंच रवींद्र भोईर हे खरोखरच अतिशय कष्टाळू आणि मेहनतीने प्रामाणिकपणे आपल्या गावाच्या विकासाची कामं करत आहेत। त्यात त्यांच्या जोडीला माझी म्हणजे आजच त्यांची पायउतार झालेल्या रोहिणी पाटील ह्या देखील त्यांच्या जोडीला अतिशय जोमाने काम करत होत्या। आता यतीश भोईर यांच्या गावात उपसरपंचपदाची माळ पडलेली आहे आणि या गावाच्या विकासासाठी जेवढे होईल ते आजपर्यंत करत आलेले आहेत आणि आमच्या ज्या कार्यकालामध्ये जी कामं आम्ही केलेली आहेत त्या पावलावर पाऊल ठेवून ते खरोखरच अतिशय जिद्दीने आणि सजोटीने ते काम करत आहेत आणि आपल्या गावाच्या विकासासाठी हातभार लावत आहेत। मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना पुनश्च असा धन्यवाद देतोय आणि पुढील वाटचालीत त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्यांना पुन्हा धन्यवाद देऊन सरपंचाच्या जोडला असेच कामं करत राहा आणि गावाच्या विकासासाठी हातभार लावावा ही मी माझ्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांना मी इच्छा मनोगत व्यक्त करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर गावातून मिरवणूक काढताना नवनिर्वाचित उपसरपंच यतीश पाटील यांनी गावातील मंदिरात दाखल होत ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेतले। तसेच ज्या शिवसेनेमुळे यतीश पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्या शिवसेनेच्या शाखेचेही यतीश पाटील व शाखा प्रमुख कैलास भोईर यांनी भेट घेतली। नंतर गावातून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली। यानंतर घरातील महिला भगिनींनी यतीश पाटील यांचे औक्षण करून तोंड गोड केले। यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती।